हॅलो सर्वांना नमस्कार. मी आपल्यापुढे स्वलिखित गीत सादर करणार आहे आणि त्या गीताचं नाव आहे कसं सांगू आणि काय सांगू. आपल्या भारताची संस्कृती ही जगाच्या वेगळी आहे, निराळी आहे आणि आपल्या संस्कृतीमध्ये बरेच काही असे स्त्रियावर नियम लादून ठेवलेले आहेत. भारतीय संस्कृतीने तिला तिच्या जीवनामध्ये कसलीही मुभा दिलेली नाही किंवा तिला मोकळीक दिलेली नाही. तिच्या जीवनाचा खऱ्या अर्थानं पुरुष संस्कृतीनं खरा तर विचारच केलेला नाही. ती फक्त रांदावाडा आणि उष्टी काढायच्यासाठीच तिचा जन्म झालेला आहे की काय, असं कधी कधी वाटायला लागतं. मुली लहानाची मोठी आईवडिलाच्या घरी होते खरी, परंतु लहानपणापासूनच तिला एक शिकवण दिलेली असते की बाई तू जपून वागावं, जपून चालावं, इकडं तिकडं बघायचं नाही आणि घरामधलं काम तुला सगळंच यायला पाहिजे आणि सगळंच ते तिला आईवडिलाकडून शिकवलं जातं. लग्न होतं, लग्न दिलेल्या घरी तिला असं सांगितलं जातं की बाई कुणी जरी तुला काही म्हटलं तरी वरिमान करून बोलायचं नाही आणि काही जरी झालं तरी ते तुला सहन करायचं आहे, कारण तू स्त्री आहेस. मग आता ही स्त्री आहे हा शब्द काय येतो आईवडिलाच्या म्हणजे तोंडातून, तर ही संस्कृतीनंच ती त्यांच्यावर लादलेले हे विचार आहेत की स्त्री आहे, स्त्रीला जपून वागायचं, जपून बोलायचं, जपून खायचं, जपून प्यायचं आणि कुणी किती जरी अन्याय त्याच्यावर आपल्यावर केला तरी तिनं वरिमान करून कोणाला उत्तर द्यायचं नाही किंवा तिला प्रतिकार करायचा नाही. ही रूढी परंपरा आपल्या भारताची आहे आणि ती स्त्रियांच्या जीवनासाठी खूपच जाचक आहे. परंतु तिला त्या जीवनामध्ये किती संकट येतात त्याच्यासाठी तिला आपली वाचा फोडण्याचा अधिकार नाही. आता खरं तर बाबासाहेबांच्या घटनेमुळे हे सगळे काही आता आजकाल अधिकार मिळालेले आहेत, तरी पण असं म्हणता येणार नाही की स्त्री पूर्णपणे स्वतंत्र झाली. ते सगळं खोटं आहे. बोलायच्या गोष्टी आणि सांगायच्या गोष्टी आणि ते सहन करायच्या गोष्टी याच्यामध्ये बरंच काही अंतर आहे. एवढंच की आत्ता एवढाच फरक झालेला आहे की बाबासाहेबांनी जी घटनेमध्ये जी कलमं वेगवेगळी लिहिलेली आहेत त्या स्त्रियांच्या बाजूनं काही विचार मांडलेले आहेत, त्याच्यामुळे थोडाफार फरक आहे. पण सगळीकडंच स्त्री सुखी आहे असं नाही. दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे असं म्हटलं तरी चालेल. मग ह्या शिकवणीप्रमाणेच मुलगी आपल्या जीवनामध्ये आपलं जीवन व्यतीत करत असते. आईनं जे सांगितलेलं आहे तसंच आपल्याला वागायचं आहे. वरी तोंड करून जर बोललं आपण कुणाला तर आपल्या आयुष्याची बर्बादी होईल, आपल्याला टाकून दिलं जाईल, कारण आपल्याकडे शिक्षण नाही, घर नाही किंवा आपल्याकडे जगण्यासाठी दुसरं कोणतंही साधन नाही. कसंही केलं, कुत्र्यासारखं जरी आपल्याला सासरी केलं तरी ते आपल्याला तिथंच राहायचे आणि तिथंच खाऊन तिथंच मरायचे, अशी आपल्यावर एक संस्कृतीनं लादलेली परंपरा आहे. आणि याच परंपरेवर आधारित मी एक छोटंसं गीत लिहिलेलं आहे. ते कुणाला आवडेल कुणाला न आवडेल. आता बऱ्याच लोकांना असं वाटेल की स्त्री आज भरपूर स्वतंत्र झालेली आहे, तिला कशाचीच कमी नाही, परंतु हे खोटं आहे. ज्याप्रमाणे की ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळालेलं होतं त्यावेळेस अण्णाभाऊ साठेनं म्हटलेलं होतं की हे आझादी झूठी आहे, देश की जनता भूकी आहे. तसाच हा सुद्धा प्रकार आहे. स्त्री किती जरी स्वतंत्र झालेली असली तरी ती 100% तिला स्वतंत्र झालेली आहे असं कधीच म्हणता येणार नाही. अजूनही बऱ्याच ठिकाणी स्त्रिया खूप सारे अत्याचार, अन्याय होतात आणि ते निमूटपणे सहन करते, कारण तिला आईवडिलाच्या नंतर तिला माहेरी जागा नसते आणि दुसरीकडे कुठे जाऊन राहण्यासाठी तिला कुठला आधार नसतो, म्हणून ती निमूटपणे सहन करते. आणि याच धर्तीवर मी थोडं माझ्या विचाराप्रमाणे किंवा या जगाचं जे मी दृश्य पाहते त्याला अनुसरून मी एक थोडंसं गीत लिहिलेलं आहे. आवडलं तर खरंच लाईक करा आणि भरभरून मला माझ्या या गीताला प्रतिसाद द्या. तर ऐका मी काय गीत लिहिलेलं आहे. गळा डोरल त्या काळ्या मण्याला, देवा सुखी ठेव माझ्या धन्याला. गळा डोरल त्या काळ्या मण्याला, देवा
सुखी ठेव माझ्या धन्याला. अवकात काढणारा रोज मारणारा, रोज मारणारा, भिकाऱ्याच्या औलादी असं म्हणणारा, असं म्हणणारा. अवघड वाटे माझ्या मनाला, अवघड वाटे माझ्या मनाला. देवा सुखी ठेव माझ्या धन्याला. अवघड वाटे माझ्या मनाला. देवा सुखी ठेव माझ्या धन्याला. दारात बांधलेली गरीबाती गाये, गरीबाती गाये. लाचार मीही झाले जशी माझी माये, जशी माझी माये. चैन दोन दिसाची नाही जीवाला, चैन दोन दिसाची नाही जीवाला. देवा सुखी ठेव माझ्या धन्याला. गळा डोरल त्या काळ्या मन्याला. देवा सुखी ठेव माझ्या धन्याला. देवा सुखी ठेव माझ्या धन्याला. स्त्री जातीच्या जीवाला घर कुठं नाही, घर कुठं नाही. माय बाप मेल्यावर अधांतरी होई, अधांतरी होई. शिक्षणाविना सार दुःख जीवाला, शिक्षणा विना सार दुःख जीवाला. देवा सुखी ठेव माझ्या धन्याला. देवा सुखी ठेव माझ्या धन्याला. साऱ्या मुलींना मी उपदेश देते, उपदेश देते. शिक्षणाने जीवनाचे कल्याण होते, कल्याण होते. आता लाचार होणार नाही, होणार नाही, होणार नाही. समाधान मिळेल जीवाला, समाधान मिळेल जीवाला. देवा सुखी ठेव माझ्या धन्याला. गळा डोरल त्या काळ्या मन्याला, गळा डोरल त्या काळ्या मन्याला. देवा सुखी ठेव माझ्या धन्याला. देवा सुखी ठेव माझ्या धन्याला. खरंच माझं हे स्वलिखित गीत जर आपल्याला मनापासून आवडलं असेल तर खरंच भरभरून प्रतिसाद द्याल, शेअर कराल आणि सबस्क्राईब कराल याची मला खात्री आहे. धन्यवाद.